शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात घराच्या वादातून मुलाने वडिलांचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वडिलांनी घरात राहू नये या कारणावरून सुरू असलेल्या भांडणाचा अखेर खुनापर्यंत उगम झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सिंगा तुमड्डू पावरा वय 70 आणि त्यांचा मुलगा सुनील सिंगा पावरा वय 30 हे दोघं बोराडी इथे एकत्र राहत होते। त्यांनी काही काळापूर्वी मिळून घर बांधले होते, मात्र वडिलांनी त्या घरात राहू नये यावरून सुनील हा 2 दिवसापासून सतत वडिलांशी वाद घालत होता। दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास वडील झोपेत असताना सुनील याने त्यांना शिवीगाळ केली आणि रागाच्या भरात लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केली डोक्यावर मारहाण केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिंगा पावरा यांना तातडीने हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मयताचा दुसरा मुलगा अमावशा सिंगा पावरा वय 35 याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात कायदा 2023 चे कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी सुनील सिंगा पावरा यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मिलिंद पवार करीत आहेत। पोलीस स्टेशन हद्दीतील बोराडी म्हणून एक गाव आहे। त्या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून वडील आणि मुलगा याच्यामध्ये घरात राहण्याच्या वरून वाद होता। अशातच काल दिनांक 1/6/2025 रोजी जो मुलगा आहे सुनील सिंगा पावरा याने त्याच्या वडिलांना सिंगा तुमडू पावरा यांना तुम्ही या घरात का झोपता याबद्दल विचारपूस केली आणि नंतर शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये जे सिंगा तुमडू पावरा होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले असता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला BNS कायदा कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे।